चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग पाठवा. अनिकेत मोकल आपले सलामीचे बॅट्समन जाऊ दे मैदानामध्ये. 3 षटकांची मॅच आणि ओवले टीम आता प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवा. एक अतिरिक्त प्लेयर तुमचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून ठेवा. 2 दिवस चालणारी स्पर्धा, टोटल 24 टीम आणि उद्याच्या दिवसामध्ये 24 आयकॉन, ज्याबद्दल वारंवार चर्चा आपण करतोय. आणि जेवढी मोठी स्पर्धा मान्सून बाया आम्ही तुमचा 12वा खेळाडू मगासपासून मागतोय. 12वा खेळाडू असेल तर प्लीज पाठवा. 11 चला 11च खेळाडू आहे, त्यामुळे आवाज देत चला तिथून. बॅट्समन जाऊ दे आता मैदानामध्ये, कारण 12चा पोल आहे. आणि सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. आई गावदेवी साई टीम कडून अनिकेत मोकल आणि त्याच्या सोबतीला आशिष मोकल, मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो, आणि त्याच्या सोबतीला अनिकेत मोकल. हे 2 खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. 18 बॉलचे फक्त मॅच आहे. 3 षटकांचा सामना आणि 3 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. आणि तो आज चांगली गोलंदाजी, सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी ही ओवळे संघाकडून पाहायला मिळाली. आणि एक विजय त्यांच्या वाट्याला आला असं आपण म्हणूया. आणि दुसरी मॅच ते खेळतात विनर वर्सेस विनर. एकीकडे तेवढाच चांगला परफॉर्मन्स देत मागच्या मॅच मध्ये फिनिश करणारा आशु मोकल एका बॉल मध्ये ज्या पद्धतीने षटकार मारून सामना जिंकवला. आणि पुढचा प्रवास राहिला गावदेवी साई टीमचा. सलामीचे खेळाडू अनिकेत मोकल जो नेहमी आयकॉन खेळतो, उद्या देखील या क्रीडांगणामध्ये तो आयकॉन आपल्याला पाहायला मिळेल. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. मिथून आले पहिलं षटक हाताळण्यासाठी. सांघिक पहिलं षटक घेऊन पहिल्या मॅच मध्ये काय दर्जेदार या गोलंदाजानं बॉलिंग केली, किती दबाव वाढवला होता आणि तोच गोलंदाज आला. पहिलाच बॉल स्टँडने खेळला, दूरवर चालला क्षेत्ररक्षक, स्वतः गोलंदाज. एक झाले कंप्लीट. डीप विकेट साठी चेस मोठी आहे आणि त्यामुळे 2 धावा सहज जलद गतीनं पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं डावाला केले सुरुवात. 18 बॉलची मॅच, त्यामुळे कमीत कमी 6 ते 7 षटकार जर या इनिंग मध्ये आले तर एक चांगला स्कोर बनेल. मगाशी देखील आपण उल्लेख केला की आत्ताच क्रिकेटचं युग अगदी बदललं. षटकारांचीच भाषा डोक्यामध्ये ठेवून खेळाडू उतरत असतात. मगाशी देखील षटकारानं फिनिश झाला सामना आणि आता इथे पहिल्याच बॉलवरती 2 धावेनं केले. डावाला सुरुवात अनिकेत मोकलनं. शॉर्ट पिच बॉल, थोडीशी लाईन मागे होती परंतु पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करतोय आणि पंचांचा इशारा आला. इट्स व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. फार शॉर्ट पिच बॉल होता मिथूनचा. कदाचित मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला असता अनिकेत, परंतु एक्स्ट्रा रन मिळतंय त्यामुळे सोडून दिला त्यानं बॉल. त्या फलकावरती धावा लागल्या. 3 धावा. नेक्स्ट बॉल. आता लाईन चांगली ऑन साइडला ड्राईव्ह केला, जिथे अजित मुंगाजी फिल्डिंग साठी तैनात आहे. लॉंग ऑनला रन्स मिळेल पुन्हा एकदा. एक सिंगल. हे षटक फार महत्वाचं राहिलं मिथूनचं. मागच्या मॅच मध्ये देखील दबाव त्यानं टाकला, जशी विकेट घेतल्या पहिल्याच मॅच मध्ये, आणि इथे देखील तशाच पद्धतीची सुरुवात. मोठे फटके तो मारू देत नाहीये, चांगलं रोखून ठेवलं. अगदी सुकी विकेट तुम्हाला पाहायला मिळते. आज पावसाचं प्रमाण नाहीये, ऊन पडलंय, त्यामुळे गोलंदाज जरूर या खेळपट्टीवरती गोलंदाजांना देखील मार बसला, पण इथे चांगली गोलंदाजी फिरून मारला. बॉल फाईन लेग मध्ये चालला. फिल्डर तिथे देखील तैनात आहे. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगल. एक धावेनं डावाला पुढे नेत आहेत. फक्त 3 षटकांची मॅच, त्यामुळे सिंगलनं फरक पडणार नाही. बॉस फायटर अजनबी ओवळे टीमला जास्तीत जास्त धावा कशा काढता येतील याकडे लक्ष आता वेधावं लागेल. आई गावदेवी साई टीम दोन्ही पनवेल तालुक्यातील संघ आहेत असं आपण म्हणूया, आणि एकमेकांच्या विरोधात बिग बॅटल. जिंकेल तो संघ पुढे जाईल. आज 2 सामने जिंकलाय मयूर स्मृती सुरुंगपाडा संघ, ज्या संघाने कमालीचा खेळ दाखवला. अनिकेत तयार. ओ लॉफ केलाय.
फटका चांगला पॅटर्न पॅचच्या मध्ये टाकला होता, परंतु तेवढाच कलात्मक फटका. बॉल चालला सीमा पार. आणखीन एक षटकार. चांगलं टायमिंग जडलं आणि याच पटक्यांसाठी तर अनिकेत मोकळ ओळखला जातो. स्टायलिश अँड फ्लोरियस बॅटिंग ही त्याची ओळख राहिली. दर्जेदार फटका. मिथून तयार. ओ स्विच हिट केलाय आणि इथे भिरकावून दिला बॉलला. क्षेत्ररक्षकात जरूर एका टप्प्यानं फील्ड करण्याचा प्रयत्न आणि बॉल आय थिंक तिथे अडवला जरूर. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता 3 धावा. खेळाडू आमचे तिथे प्रेक्षक आहेत ते सांगतात की बॉल सीमा पार गेला आणि लेट पण थेट हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि या बॉल वरती मिळतील आई भवानी साई टीमला टोटल 4 धावा. चार बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 15 धावा. शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे, त्यामुळे हे षटक मिथूनचं 15 रन्स बनल्यात. हे षटक थोडस मिथूनचं अगदी लांब लचक राहिले. 15 रन्स. अद्याप एक बॉल आहे, कदाचित मोठा फटका आला तर टेन्शन वाढेल. अरे बॅटने खेळला कॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे रोशन. हो कमालीची फिल्डिंग. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं. एका हाताने अगदी बॉलला स्टॉप केला आणि त्याच्यानंतर प्रचंड तिथे पाणी साचले. तिसऱ्या धावेसाठी निघाला अनिकेत आणि त्याला स्ट्राईक घ्यायची आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि पाहता पाहता इथे 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी साई टीमची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 धावा. थोडीशी दमछाक कारण मागील 2-3 बॉल धावतच धावा काढल्यात. धावांसाठी धावा धाव करतायत असं आपण म्हणूया आई गावदेवी साई टीमचे फलंदाज. चला पाण्याची व्यवस्था करत जिथे खेळाडूंनी पाणी मागितलं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स. अद्याप 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टॉस करण्यासाठी आपण इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा कॅप्टनला. ओमकार 5402 नवापाडा टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात होनेश्वर बोरी टीम असा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर टॉस साठी संपर्क साधा कारण इनिंग ब्रेक डझनचा आणि या मॅच मध्ये समोर आहे अनिकेत मोकलची टीम आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 18 काढल्या त्यामुळे टेन्शन वाढलंय ओवळे संघासमोर देखील. जर विकेट्स आले नाही तर दबाव वाढेल आणि जर विकेट आली अनिकेत मोकलची तर कमीत कमी धावसंख्येवरती रोखू शकतात. मागच्या मॅच मध्ये 0वरती परतला होता अनिकेत. हो जागेवरून काय फटका ठोकलाय. शॉट ऑफ द डे आणि आजच्या दिवसातला सर्वाधिक फेवरेट फटका. बॉलला पाठवलाय डीप कव्हर सीमा पार. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही फटका पाहिला असेल. अगदी टांस जवळ घेतल्या पायाचा आणि त्याच्यानंतर हा फटका भिरकावून दिला सीमा पार. प्रचंड ताकद आणि तेवढंच टायमिंग प्रॉपर आहे. आणखीन एक तडाखा. आता निवडले एक्स्ट्रा कव्हर. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय कमालीचा फटका. बॉल मेरिट पर्यंत द्याल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. ज्या शक्तीने मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीची ताकद दाखवली त्याच शक्तीच्या विरोधात 2 बॉल मध्ये 2 षटकार लगावत आता स्कोर पुढे चाललाय. धाव फलकावरती आपण नजर टाकूया. 8 बॉलचा खेळ संपला आणि 8 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावत 30 धावा. बिनबाद 30. ताबडतोब क्रिकेट आणि सध्याच्या घडीला 6चा पाडा चालू ठेवला अनिकेत मोकलनं. मागील 2 बॉल मध्ये 12 काढल्यात. चांगली तडाखेबाज फटकेबाजी राहिले. किती प्रेशर वाढलं. ठाऊक आहे दोन्ही टीमला ही मॅच डू ऑर डाय. जिंकलो तर प्रवास आणखीन थोडा सोपा होईल आणि ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ तेवढ्याच आत्मविश्वासाने फाईट करतात.
परंतु सध्या तरी बॅटिंगचा जलवा, बॅटिंगचा आनंद आपण लुटूया. अनिकेत मोकलच्या काय बॅटिंग केले या खेळाडूनं, अगदी शरीर यष्टीनं पातळ आहे, परंतु किती स्टायलिश पटके खेळतोय आणि लांब लचक षटकार मारण्याची ताकद तो ठेवतोय. 2 बॉल 2 षटकार हीच तर ओळख आहे या खेळाडूची आणि संघाला नेऊन ठेवले तब्बल 30 या धावसंख्येवरती. 7 बॉल मध्ये 28 वरती पोहोचला अनिकेत. ओ लेग स्टंपच्या बाहेर थोडासा दबाव, मानसिक दबाव, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईट बॉल. 31 रन्स, 31 धावा धावफलकावरती. 28 वरती अवघ्या 7 बॉल मध्ये त्यानं 28 काढल्यात. स्ट्राईक रेट चांगलाच आहे आणि इथे फक्त दिशा दिली आहे. फटका हवेमध्ये राहिला आणि बॉल जाईल सीमारेषा पार. लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 बॉल 3 षटकार आणि या 6 धावेनं संघ पोहोचला 37 या धावसंख्येवरती आणि ज्यामध्ये वैयक्तिक जर विचार केला तर 8 बॉल आणि जवळजवळ 34 या धावसंख्येवरती अनिकेत मोकल पोहोचले. बॅटची एज मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी निघालाय आणि इथे आता दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला परतावं लागेल. हे विकेट सॅक्रिफाईस केले. अनिकेतला खेळायचे आहेत काही उर्वरित बॉल आणि त्याच्या बॅट मधून रन्स चांगले येतात आणि हा मी तर म्हणेल चांगला निर्णय घेतला अनिकेतनं. स्वतः स्ट्राईक वरती पोहोचलाय आणि त्या पहिली विकेट धावचीच्या स्वरूपात आशिष मोकल होईल धावबाद. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मयूर मोकल हा खेळाडू मैदानामध्ये पोहोचला. चला आयोजक कमिटी आपण कॉल करा नवापाडा टीम आणि त्यांच्या विरोधात बोरी टीमला, कारण टॉस आता व्हायला हवा. गोलंदाजी डिपार्टमेंटची चांगली कामगिरी. शक्तीचा पण आता कौतुक करूया, चांगला बॉल त्यानं रिलीज केला. हो पुन्हा एकदा तीच लाईन. सुरुवात थोडीशी खडतर राहिली, समोर बॉल टाकले, काही शॉर्ट पिच राहिले, परंतु इथे गुड लाईन स्पॉट वरून टेक ऑफ होत असताना आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते शक्तीचे. मागील 2 बॉल मध्ये चांगलंच रोखून ठेवलं अनिकेत मोकलला. इथे देखील बॅटची एज लागले, मागे चाललाय लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक तैनात पोहोचलेत, खेळाडू रन्स मिळेल. एक सुरुवातीचे 3 बॉल थोडेसे खराब राहिले गोलंदाजासाठी, परंतु पुढील 3 बॉल मध्ये चांगली वापसी केली आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. त्या म्हणजे एक खेळाडू बाद 39 धावा. आई गावदेवी साई टीम प्रथमतः बॅटिंग करते. टॉस जिंकला बॉस फायटर अजनबी ओवळे टीमनं. फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, बॅटिंग साठी आमंत्रित केलं साई टीमला. 2 ओव्हर मध्ये 39 झाल्यात आणि शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये रोशन एकोणचाळीस 39 शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर. रोशन गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. प्रचंड वेगवान हा गोलंदाज आणि ओव्हर द विकेट्स न तो तयार आहे. समोर अनिकेत मोकल. बॅटची एज लागली, मागे चाललाय, फार मोठा भाग लागलाय, आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबल झालेत भाई त्या ठिकाणी. त्यांनी पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावेने संघ पुढे जाईल धावफलकावरती. 41 रन्स 41 धावा. 41 वरती संघ पोहोचले तर वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या 38 अनिकेतच्यात. कुदून काढल्या लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्याला रन्स आणि अनिकेत मोकलची ताबडतोब इनिंग तब्बल जाऊन पोहोचला अनिकेत 42 या धावसंख्येवरती आणि आता मात्र अवघ्या 8 धावेची आवश्यकता. मान्सून ब्लास्ट 2025 या दादरपाड्याच्या क्रीडांगणामध्ये पहिलं अर्धशतक हे प्रेक्षकांना आज पाहायला मिळेल का? रोशन तयार. शॉर्ट पिच बॉल मिस टायमिंग आहे. फटका फसला मिड विकेटचा खेळाडू, परंतु तो राहिलाय थोडासा मागे आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, खणखणीत चौकार.
49 धावा धावफलकावरती या लागल्या गेल्या. तर अनिकेत मोकल पोहोचला तब्बल 46 या धावसंख्येवरती. तब्बल 46 धावा. वन मॅन आर्मी, एकट्याच्याच धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे फटका फसला. कॅचची संधी कॉल केला परंतु पोहोचतील का खेळाडू. आणि बॉल चालला सीमा पार. आणि या फटक्याने अनिकेत मोकलने झळकावलं अर्धशतक. एकदा बॅट उंच केला अनिकेत. कमालीची बॅटिंग. पहिला खेळाडू ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक मान्सून ब्लास्टर आणि चांगलाच ब्लास्ट केला मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग डिपार्टमेंट अनिकेत मोकल, मॅन फ्रॉम साई. आणि याच खेळाडूला खऱ्या अर्थानं साई गावची रन मशीन म्हटलं जातं. आणि त्याच खेळाडूंना अफलातून बॅटिंग करत आज धावसंख्येचा एक भला मोठा डोंगर उभा केलाय बॉक्स फायटर अजनबी ओवळे संघासमोर. पण तो अद्याप संघर्ष संपला नाहीये. आपटलाय बॉल, शॉर्ट पिच बॉल आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. चांगली वापसी रोशनची. हेलिकॉप्टर लुक, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. आणखीन एक खोदून काढला बॉल सीमारेषा पलीकडे. आणि या इनिंगला अगदी सलाम करत असताना हा षटकार टोकलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 59 धावा. आणि या सामन्यात जिंकण्यासाठी बॉक्स फायटर अजनबी ओवळे टीमला 20च्या सरासरीने 60 धावसंख्या काढाव्या लागतील. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अनिकेत मोकल. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या खेळाडूसाठी. काय दर्जेदार फटकेबाजी. न थके पाव कभी, नई हिम्मत हारी. मैंने देखे कहीं दौर और आज भी सफर जारी है. कडक बॅटिंग केले अनिकेत मोकलनं. आणि या स्पर्धेतला पहिला खेळाडू ठरलाय ज्याच्या बॅट मधून आल्यात वैयक्तिक 50 धावा. आणि चला लगेच आई गावदेवी साई टीम मैदानाचा ताबा घ्या. आपण 60 धावसंख्या आता तुम्हाला वाचवायची आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. तेवढीच ताबडतोब बॅटिंग आता अजित मुंगाजीला करावी लागेल. कारण 18 बॉल 60 धावा बनवायचे असतील तर मोठे फटके 20च्या सरासरीने या मॅच मध्ये वाटचाल करावी लागणार आहे. चला चेतन टॉस करत इथे ओमकार. परंतु सध्याच्या घडीला आणखीन एक नाव ते नेहमीच आपण घेत असतो ते म्हणजे अश्विन. तो देखील एक चांगला बॅट्समन. नेहमीच त्याच्या बॅट मधून रन्स बनताना आपण पाहिल्यात. आणि या जोडीवरती फार मोठी जिम्मेदारी आहे. हा सामना जिंकण्यासाठी 60 काढायला सुरुवातीपासून आक्रमण आता करावं लागेल. ज्या पद्धतीने अनिकेत मोकल लढल्या, अनिकेत मोकलची शानदार बॅटिंग. नेहमीच पावसाळी रब्बाचे संघ आज तयार आहे आणि 20च्या सरासरीने 60चा पाठलाग. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय आणि तेवढाच चांगला फटका खेळून काढलाय सरळच्या दिशेनं सीमा पार षटकार. जवळजवळ 112-115 मीटरचा हा षटकार. आणि एवढे मोठे लांब लचक षटकार मारण्याची ताकद हे खेळाडू ठेवतात. प्रचंड ताकद असणारे खेळाडू. आणि पावसाळी रब्बर बॉल आहे.
कनेक्शन चांगलं झालं, बॅटच्या पट्ट्यात आला की चांगलाच कार्यक्रम होतो आणि तेच केलंय. पहिल्याच बॉलवरती षटकार. जरूर 60 आहेत, परंतु पावसाळी रब्बर बॉल मध्ये कुठली धावसंख्या अगदी सेफ मानली जात नाही. बऱ्याचशा आम्ही स्पर्धा पाहिल्या 4 ओव्हर मध्ये 100 धावा देखील चेस होताना पाहिल्यात. त्यामुळे इथे 60 काढायचे 3 ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले अजित मुंगाजीने काढायचे 3 ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले अजित मुंगाजीने ठोकले षटकार. ओ तगडा बाउन्सर, वेगवान बाउन्सर आणि इथे पंचांनी इशारा दिला इट्स अ व्हाईट बॉल. थोडस नाराज पाहायला मिळाले विकेट किपर, गोलंदाज हेच म्हणत असतील की कदाचित पहिला बाउन्सर टाकला होता, पण तो अंपायर सांगतात की यस इट्स अ व्हाईट बॉल, उंची जास्त आहे आणि त्यामुळे पंचांनी हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. धाव फलकावरती धावा लागले गेल्या 7 धावा पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. आणखीन एक आला बाउन्सर, त्यामुळे आता दंडित केलं जाईल. इथे नो बॉलचा इशारा केला अंपायर्सनं. एक्स्ट्रा धाव, या 2 धावा मिळाल्यात. फ्री हिटचा इशारा करतात अंपायर्स. पुढचा बॉल फ्री हिट आहे, मुक्तपणे खेळण्याची संधी. धावफलक पोहोचले 8 या धावसंख्येवरती. थोडेसे नाराज गोलंदाज, परंतु पंचांनी दिलेल्या निर्णयाचा आपल्याला सन्मान करावा लागेल. हीच तर क्रिकेटचे डेफिनेशन आहे. परंतु इथे जरूर नाराज पाहायला मिळाले गोलंदाज, विकेट किपर. बाउन्सर होता, फ्री हिट आला आणि इथे फायदा उचलतील का? आणखीन एक नो बॉल दिला. बॅक टू बॅक 2 नो बॉल. जेवढे आता बाउन्सर येतील तेवढे नो बॉल पंचांनी आता मानाशी ठेवले आणि नो बॉल वारंवार फ्री हिट कंटिन्यू. मागील 3 एक्स्ट्रा रन एका बॉल मध्ये अनिकेतनं 9 धावा मोजल्यात. त्यामुळे हे षटक थोडंसं आता अडचणीचं झालं. आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न, डिप विकेट मध्ये बॉल चकवा दिला फिल्डरला, अतिरिक्त बाउन्स झाला आणि तदनंतर फिल्डर नो चान्स, काही करू शकले नाहीयेत आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे आलाय. खणखणीत चौकार. धावफलक पोहोचले 2 बॉलच्या समाप्तीनंतर तब्बल 13 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग आणि ज्या अनिकेतनं धावा काढल्या त्याच गोलंदाजाला आता तिखट मार दिला. अशीच बॅटिंग अनिकेत मोकलने देखील केली, परंतु अजित मुंगाजी देखील तेवढ्याच क्षमतेचा हा खेळाडू आहे. प्रचंड क्षमता असणारा हा खेळाडू आणि दर्जेदार परफॉर्मन्स, स्किल, आपली गुणवत्ता, आपल्या बॅटिंगचं स्टँडर्ड. मला अनेक टीम मध्ये आयकॉनची मागणी का केली जाते याचं उत्तर देणारी ही फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहताय अजित मुंगाजीची. उद्या नावा या टीम मध्ये तो आयकॉन खेळणार आहे याच क्रीडांगणामध्ये. परंतु सध्या तरी त्याच्या बॅटिंगचा जलवा ग्रामीण फॉर्मॅट मध्ये आपण पाहूया. चांगली बॅटिंग, 13 काढल्या 2 बॉल मध्ये. कमी गतीने टाकला बॉल, रन्स मिळेल, एक सिंगल. का दुसऱ्या धावेचा चान्स घेतील? चान्स आहे, रनआउटची संधी. ओ इथं नक्की घडलं काय? फलंदाज, अंपायरचा इशारा आलाय, धाव बाद. ऑनफिल्ड डिसिजन आला पहिला बाद, परंतु टीव्ही अंपायर कडे मागणी केली. नक्की कनेक्शन केलाय, स्टंप वरती बॉल लागलाय की नाही हा प्रश्न आहे आणि त्याची मागणी केली खेळाडूंनी. अजित मुंगाजीची ही विकेट फार महत्वाची आहे. जर इथून रनआउट झाला तर फार मोठा धोका म्हणावा लागेल, परंतु नक्की घडलंय का या बॉल वरती? चला एकविरा इव्हेंट्स वरती आपण पाहूया. या बॉलची पडताळणी केली जाईल. आमचे टीव्ही अंपायर जोडलेत. टीव्ही अंपायर डिसिजन, फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. कनेक्शन करू शकले नाही विकेट किपर. अगोदर स्टंप पाडलेत आणि त्यामुळे बचावलेत खेळाडू. बॉल लावलाच नव्हता हे सांगत असताना टीव्ही अंपायर. किती क्लॅरिटी आणि किती पारदर्शकता आहे कॅमेऱ्याची. जर ही टेक्नॉलॉजी नसती तर हा डिसिजन आउट दिलेला होता, त्यामुळे फलंदाजाला परतावं लागलं असतं. पण तो सध्याचं क्रिकेट बदलल्या, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्यात, त्यामुळे खेळाडूंच्या दृष्टिकोनातून या फार उपयुक्त आहेत. येस, नक्की जर आपण पाहिलं स्कोर धाव फलकावरती धावा लागल्यात 15 धावा अनिकेत आणि चांगला स्कोर बनला.
किती पारदर्शकता आहे एकविरा इव्हेंट चॅनलची. म्हणूनच JSW ही मोठी स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये आई एकविरा इव्हेंट्स संपूर्ण स्पर्धा कव्हरेज करताना पाहायला मिळालं होतं. ही खासियत आहे एकविरा इव्हेंटची. आपण चर्चा केली की बरेचसे असे निर्णय सुरुवातीच्या कालामध्ये जायचे. अगदी सचिन रमेश तेंडुलकर यांच्या कालामध्ये जर आपण विचार केला तर LBW बॅटची एज टेक्नॉलॉजी तेवढी नव्हती, त्यामुळे अंपायरने दिलेल्या निर्णयाला घेऊन त्यांना बाहेर निघावं लागत होतं. परंतु सध्याचा काल बदललाय, टेक्नॉलॉजी चांगली साथ देते. चांगला फटक्या डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आता पोहोचलाय. कमालीची फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याही पेक्षा चांगला थ्रो केला, पण तो कनेक्शन पुन्हा एकदा नव्हतं, त्यामुळे रन्स मिळेल. येथे देखील एक कदाचित अजित मुंगाजीला विकेट अगदी आउट करण्याची संधी साई टीम कडे होते, पण तुम्ही तर म्हणेल विकेट किपरनं फार मोठा चान्स गमावला आणि कदाचित ही विकेट की कदाचित मॅच येणाऱ्या कालामध्ये आपल्याला कळेल. पण तो सध्या तरी अजित चांगली बॅटिंग करतोय आणि प्रथम स्ट्राईक वरती आला अश्विन. राऊंड द विकेट ने त्याच्या समोर अनिकेत कमी गतीने टाकला बॉल, पिक केलाय, फटका फसलाय, कॅचची संधी आहे आणि पकडला सुंदर कॅच. डीप मिड विकेटचा खेळाडू धावत निघाला आणि या मॅच मध्ये एक चांगला झेल फलंदाज अश्विन बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि काढावे लागतील कारण 44 बनवायचे आहेत. मगशी रन रेट होता 20 चा, आता 22 वर आला. चेतन टॉस झालाय का? चेतन टॉस करूया आपण तिथे. प्लीज इन्व्हाइट करा होनेश्वर बोरी टीमला. हा जवळजवळ मी चौथा पुकार देतोय. बोरी टीम अद्याप कॅप्टन पोहोचले नाहीयेत आणि ओमकार 5402 नवापडा बोरी टीमचे कॅप्टन ध्रुवित येत आहेत आणि नवापडा टीम आपला कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. हे षटक संपण्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचतील आणि टॉस करूया आपण. 12 बॉल 44 ची मॅच. चल नक्की काय घडले या बॉल वरती. अगदी बॅट्समन रेडी नव्हते. डेड बॉलचा इशारा केला अंपायर्सना. करण मैदानाच्या आतमध्ये आल्या. 44 धावेची आवश्यकता. येणारे 12 चेंडू. गोलंदाज तयार होतील. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये गोलीच्या वेगाने बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि रोखणं होईल कठीण. अजित मुंगाजीच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. येणारे 11 बॉल आणि आता 40 धावेची आवश्यकता. अजित मुंगाजी वन मॅन आर्मी. ज्या पद्धतीने अनिकेत मोकल एकटा लढलाय आणि अजित मुंगाजी देखील हीच भाषा बोलतो की जे काही करायचं ते आता मला करावं लागेल. 11 बॉल 40 ची आवश्यकता. ओ बॅटच्या रडार मध्ये आला नाही. मागे चालला बॉल फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. खराब फिल्डिंग. बॉल सोडलाय आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. चला बॉल पायाने अडवला. क्रिकेटमध्ये फुटबॉल जास्त पाहायला मिळाला आणि ते रन्स मिळतील. 2 धावा पुन्हा एकदा रन्स पाहायला मिळतात. 22 धावा धाव फलकावरती. एक खेळाडू बाद 22 धावा. अश्विनची विकेट फार महत्वाची होती. ती बाम मिळाल्यानंतर नवीन खेळाडू रोशन उतरला आणि तो चांगली बॅटिंग सध्या अजितची सुरू आहे. पण तो मोठे फटके देखील मारावे लागतील. अजित ओ इथे चुकी केली. इट्स अ नो बॉल. हा चान्स सोडला अजितनं. कदाचित या बॉलवरती चौकार षटकार एक्स्ट्रा रन तर डेफिनेटली मिळाल्या असत्या, पण तिथे नो बॉल. एक एक्स्ट्रा रन. खराब बॉल. खराब बॉल. फ्रीडचा इशारा केला निमिष मोहिते जे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेहमी आम्ही दादरपाडा क्रिकेट बद्दल देखील चर्चा करतो. निशांत 11 दादरपाडा हा संघ देखील तेवढाच चांगला फॉर्म मध्ये. नेहमीच चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये तो सहभागी होता आम्ही पाहिला. धाव फलकावरती फ्रीडचा हा बॉल. फ्रीडच्या बॉलवरती फायदा उचलू दिला नाहीये. चांगला बॉल रिलीज केला. दर्जेदार वापसी. येणारे शेवटचे 9 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. 9 बॉल 37 धावा.
जेवढे डॉट बॉल येतील अशा परिस्थितीमध्ये तेवढंच घातक आहे ओवळे टीम, कारण अद्याप 37 धावेची आवश्यकता राहिले येणारे 9 बॉल मध्ये. गोलंदाज तयार करण, युवा हा गोलंदाज आहे आणि समोर टाकलाय मिस्टामिंग फटका फर्स्टला, कॅच पर्यंत पोहोचतील का? ओ थोडासा दूर होता, नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक पोहोचले, आता मात्र एका टप्प्यानं बॉल कनेक्ट करतील आणि थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण झाल्यात, पण तो सिंगल डबलनं फरक पडणार नाहीये. कॅप्टन अनिकेत खुश आहे, त्याला ठाऊक आहे एक एक बॉल आता इथे जर चांगला पडला तर आपण विजयाच्या अगदी जवळ जाऊ, कारण समीकरण आता वाढले. येणारे शेवटचे 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी आय थिंक 35 धावेची आवश्यकता. 8ला 35. या 2 बॉलवरती या मॅचचं चित्र राहिलं. जर या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर पुन्हा एकदा मॅच ऑन राहील, आणि जर एका डॉट बॉल आला तर मॅच फसू देखील शकते. फुल टॉस बॉल कनेक्शन नाही. अजित सर रन्स मिळेल फक्त एकच धाव. आता थोडीशी धडधड निर्माण झाली बॉस पॅटर्न अजनबी ओवळे टीमच्या समर्थकांमध्ये देखील, कारण हा सामना अगदी अंतर लांब राहिला. 34 धावेची आवश्यकता, येणाऱ्या फक्त 7 बॉल मध्ये 34 धावा. समीकरण 7 चेंडू 34 ची आवश्यकता. ओणेश्वर बोरी टीमचे कॅप्टन पोहोचलेत, नवापाडा टीमचे कर्णधार अद्याप आले नाहीये, त्यामुळे लक्ष ठेवा. मॅच आता संपणार आहे, त्याच्यानंतर पुढचा सामना आम्हाला सुरू करावा लागेल. बॉल आलाय डॉट आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये बॉस पॅटर अजनबी ओवळे टीमला राहिलं तब्बल 6 बॉल 34 धावेची आवश्यकता. बाराचा लॉट्स आहे, जवळजवळ सुरुवातीचे 6 संघ पराभूत होतील, 6 जिंकतील, नंतर 3 अगदी मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत, आणि त्याच्यानंतर आय थिंक पुढचे जे 2 सामने राहतील त्यामध्ये हायस्कोर ठेवावा लागेल. गोलंदाज ट्रॅक वरती तयार, शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता. शॉर्ट पिच बॉल होता, अगदी बॅडमिंटन स्ट्रोक या बॉलवरती पाहायला मिळाला. रन्स मिळेल 1. समीकरण 5 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. आम्ही सावरकर टीमचे कौतुक करू, अगदी वेळेच्या नेहमीच ते पुढे उपस्थित होत असतात आणि त्यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत. आय थिंक शेवटची मॅच ते खेळतील. इथे बॅटच्या मधोमध लागलाय रोशनचा हा फटका, स्टेट ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ बाउंड्री पार, षटकार. 4 चेंडू आणि 28 धावा. कदाचित हे फटके सुरुवातीला यायला हवे होते, मागच्या ओव्हरमध्ये रन्स कमी बनल्यात, त्यामुळे आणखीन एक हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि तो फटक्यामध्ये उशीर जरूर आहे, परंतु जाता जाता आपली छाप सोडत असताना रोशनची तुफानी फटकेबाजी. 2 बॉल 2 षटकार. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तीन मध्ये 21. इथे देखील उंच उडालाय, उंची जास्त आणि लांबी पडले कमी. क्षेत्ररक्षक तैनात आणि पकडला एक चांगला कॅच. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता अनिकेत मोकल, फलंदाज बाद. यस, अनिकेत नाहीये त्या ठिकाणी, परंतु चांगला कॅच पकडला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भाई त्यांना पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाद झालेत, 4थ्या क्रमांकावरती आले. औपचारिकता मॅच मधली, बऱ्याचशा धावांचा अंतर राहिला. ओ क्लीन बोल्ड, दांडी गोल, परफेक्ट यॉर्कर आणि 3 स्टंप डायरेक्टली खाली पाडलेत. एवढा वेगवान हा बॉल राहिला आणि फलंदाज झालेत बाद.
सावरकर टीम या ठिकाणी उपस्थित झाली आणि सावरकर टीमचे कोच आमचे मित्र राजेंद्रजी गरत यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. जे सावरकर टीमचे कोच आहेत त्यांचा संघ आपल्याला पुढील मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि इथे सामना जिंकला मोठ्या अंतराने आई गावदेवी साई टीमनं. अभिनंदन अनिकेत मोकल, वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील जाईल ज्याने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलंय. ते नाव आहे अनिकेत मोकल, मॅन फ्रॉम साई. तो ठरलाय सामनावीर. चला या अनिकेत, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण अनिकेतला देऊया. आणि आयोजक नवापडा टीमचे कॅप्टन पोहोचलेत का? नवापडा संघ इथे उपस्थित नाहीये अद्याप. बोरी संघाचे कर्णधार आलेत.